कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे होणाऱ्या उद्याच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनासाठी आपण बघू शकतो की महाराष्ट्रातनं आणि वेगवेगळ्या राज्यातनं प्रतिनिधी आता इथे यायला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे देखील बेंगळुरूला पोहोचलेले आहे। सर, मनोज जरांगे यांनी आता अंतिम लढाईची हाक दिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हे आपलं जे अधिवेशन होत आहे किती महत्त्वाचं असणार आहे आणि यातनं ओबीसी समाजाला कशा प्रकारे जागृत करून पुढची लढाई लढण्यासाठी तयार केलं जात आहे। नाही, हे बघा, आपण सुरुवातीपासून आतापर्यंतचा आमचा जो क्रम बघितला तर जेव्हा जेव्हा त्यांनी अशा प्रकारची कुठला हे केला, आवाज उठवला किंवा एखादे संघर्ष करण्याची तारीख, हे त्यांनी ओबीसी समाज नेहमीच बिलकुल तयार राहिलेला आहे। प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं आणि संविधानिक आरक्षणाचं दोन्ही रक्षण करण्याकरता हा ओबीसी समाज आजकाल 12ही महिने तयार असतो। कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या संविधानिक अधिकाराला आणि आरक्षणाला एवढूसाही आम्ही धक्का लागू देणार नाही, ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत आहे। आणि उद्या तर हे राष्ट्रीय अधिवेशन आहे, काय महाराष्ट्रापुरतं नाही आहे, देशातल्या विविध राज्यातनं या ठिकाणी ओबीसी लोक 5 ते 10 हजार लोक या ठिकाणी एकत्रित येतील आणि त्यांच्या समक्ष जर कुठल्याही राज्यामध्ये, नॉट ओन्ली महाराष्ट्र, कुठल्याही राज्यामध्ये ओबीसीच्या संविधानिक अधिकाराला धक्का लागला किंवा त्यांच्या संविधानिक आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही पूर्ण देशातील ओबीसी आज जागृत केलेला आहे, त्याला तयार केलेला आहे। आणि मग अशा वेळेस आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा कुठे सरकार प्रयत्न करत असेल तर आम्ही सक्षम आहोत, आम्ही तेवढ्याच ताकदीने संघर्ष करून आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं आणि आरक्षणाचं नक्की रक्षण करू, म्हणजे करू, त्याला कुठेही धक्का लागू देणार नाही। जरांगे पाटील म्हणतात की आता आमची अंतिम आणि आरपारची लढाई आहे, त्यामुळे सरकारकडे काय पर्याय आहे आणि ओबीसीची काय भूमिका राहणार आहे? नाही, सरकारकडे कुठला पर्याय आहे तो सरकारला ठरवायचा आहे। मी त्यांना काही एवढा मोठा नाही की सरकारला मार्गदर्शन करेल किंवा पर्याय सांगेल, तो सरकारचा प्रश्न आहे। आम्ही बेसिक आमचा मुद्दा की आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नाही। पहिल्या दिवशीपासून आमच्या 2 हे मागण्या होत्या आरक्षणाच्या संबंधात की सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र द्यायची नाही, आणि दुसरी गोष्ट ओबीसीला जे काही सध्या आम्हाला 27% आरक्षण मिळतं त्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नाही, अर्धा टक्कासुद्धा त्याच्यातून कमी होता कामा नाही। आणि याबाबत सरकारने आम्हाला 23मध्ये लिहून दिलेलं आहे आणि सरकार अजून त्याच्यावरती ठाम आहे काय, परंतु आम्ही सरकारच्या भूमिकेकडे प्रत्येक वेळेस बारकाईने लक्ष ठेवून असतो की सरकार आमच्या अधिकारावर गदा आणण्याच्या कुठे मानसिकतेमध्ये आहे का, तशा प्रकारची तयारी ते करते आहे का। अशा प्रकारे जेव्हा आमच्या ते लक्षात येईल तेव्हा ह्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील 60% ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक आरक्षणाचं आणि अधिकाराचं रक्षण करण्यास कालही सक्षम होता, आजही सक्षम आहे आणि उद्याही सक्षम राहणार। उद्याच्या अधिवेशनात देखील त्यावर मंथन होईल की भविष्यात जर काही असे आव्हानं आले तर कशा प्रकारे तयार राहायचं? नक्कीच। हे जे अधिवेशनं असतात हे अधिवेशनं त्याच्याकरता असतात। उद्या पूर्ण देशातनं राष्ट्रीय अधिवेशन आहे, त्याच्यामुळे देशातनं लोक या ठिकाणी येणार, म्हणून आपल्या ओबीसी समाजापुढे कुठले गंभीर प्रश्न येऊ शकतात, कोणकोणती सरकार काय काय निर्णय घेऊ शकतात, आपल्याला आपलं संविधानिक अधिकार आणि आरक्षणाचा बचाव करायचा असेल तर आपण कुठल्या प्रकारे तयारीत राहायला पाहिजे। आणि दररोज आपण आपल्या समाजातील ओबीसी समाजातील लोकांना आपल्याकडे वळविण्याचा करून संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता, राजकारण करण्याकरता नाही, आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आपण 24 तास सज्ज असायला पाहिजे। हेच विचारमंथन उद्या या आमच्या राष्ट्रीय अधिवेशनात होणार आहे। मनोज जरांगे नेहमी 58 लाख कुणबी नोंदींचा उल्लेख करतात, मात्र काल पाहायला मिळालं की मराठवाड्यातल्या 4 लोकप्रतिनिधीचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, कारण की जे कागदपत्र पाहिजे होते ते पुरेसे नसल्यामुळे ते जात पडताळणी समितीने रद्द केले। कशा प्रकारे बघता आणि एकंदरीत ज्या दाव्याच्या आधारावर मनोज जरांगे कुणबी प्रमाणपत्र मागत आहे त्याचं पण असंच होईल का, असं वाटतं का तुम्हाला? नाही, हे बघा, मी वारंवार आपल्याला सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीकडे, इथे व्यक्तिगत नोंद पाहिजे असते, ज्या व्यक्तीकडे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांचे शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावर कुणबी मराठा कुणब्याची नोंद नाही आणि त्यांची जी वंशावळ असते त्या वंशावळीमध्ये ते जुळत नाही, तोपर्यंत कोणताही अधिकारी त्याला प्रमाणपत्र देऊ शकत नाही आणि ते प्रमाणपत्र व्हॅलिड होऊ शकत नाही। अशा प्रकारे खोडतोड करून किंवा कुठले खोटे कागद लावून जर एखाद्या व्यक्तीने असं प्रमाणपत्र मिळवलं
असेल तर जेव्हा त्याची व्हॅलिडिटी होते, व्हॅलिडिटीला ती केस पाठवावी लागते. व्हॅलिडिटी करत असताना नियम ठरलेले आहे की व्हॅलिडिटी करताना कोणते कोणते कागदपत्र पाहिजे. मी आता जे म्हटलं तुम्हाला की वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबाच्या याच्यात वंशावळीमध्ये तो कुठेतरी बसलं पाहिजे, तरच त्याची व्हॅलिडिटी होते, अन्यथा व्हॅलिडिटी होत नाही. आणि अशा प्रकारे जर कोणी खोटा प्रकार केला असेल, खोट्या मार्गाने ते प्रमाणपत्र मिळवलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे. मी तर म्हणतो सरकारने नियम करायला पाहिजे की अशा प्रकारे खोटे कागदपत्र जे मिळवतील त्यांना कायमस्वरूपी समाजातूनच हे करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा तर दाखल होईल, पण त्यासाठी आणखी काही वेगळी तरतूद करायला पाहिजे असं वाटतं. करायला कठोर ते कठोर शिक्षा त्याला द्यायला पाहिजे, कठोर ते कठोर शिक्षा, की जेणेकरून पुढे भविष्यामध्ये खोट्या कागदपत्राच्या कशा आधारावर प्रकारची शिक्षा अपेक्षित आहे तुम्हाला? नाही त्याने जेल करा. त्यांनी खोटे कागदपत्र जर जोडले आणि प्रमाणपत्र मिळवलं तर त्याला आजन्म कारावास द्या ना, काय देऊ नये जर कोणी खोटे कामं करत असतील तर. जरांगेंनी या घटनेपासून काय धडा घ्यायला पाहिजे जर का 4 कुणबी प्रमाणपत्र अशा प्रकारे रद्द होत असेल तर? नाही त्यांनी सुद्धा लोकांना हे सांगायला पाहिजे, बा ज्यांच्याकडे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्याकडे नोंद मिळाली असेल आणि तुमच्या वंशावळीनुसार ती वंशावळी ते महत्त्वाची आहे की आम्ही बबन तायवाडे अनेकांमध्ये नाव आहे, माझ्या वडिलाचं नाव आणि त्यांच्या वडिलाचं नावसुद्धा सारखं असू शकते, परंतु वंशावळीमध्ये ते जुळलं पाहिजे ना. जर वंशावळ तुमची जुळत नसेल आणि तशा प्रकारचं प्रमाणपत्र कुणाला हे मिसगाईड करून तुम्ही मिळवलं असेल तर अशा व्यक्तींना गुन्ह्यांना त्यातनं हे कारवाई व्हायलाच पाहिजे. एकीकडे असे प्रमाणपत्र रद्द होत आहे, दुसरीकडे मनोज जरांगे आरपारच्या लढाईची भाषा करत आहे. नाही तर ते त्यांनी काय लढायचं काय मागायचं सरकारला तो त्यांचा प्रश्न आहे, मी काही त्यांना मार्गदर्शन करणार नाही. पण माझं लढा तर घ्यायला पाहिजे यापासून, घ्यायलाच पाहिजे. आमचं सरकारला म्हणणं आहे ते काय द्यायचं त्यांना तुम्ही द्या, पण तरी आपला कुठंतरी जरांगेचा ट्रॅक चुकत आहे हे त्यांनी या घटनेतनं शिकायला पाहिजे. नाही ते त्यांनी शिकायला पाहिजे. मी म्हणणार नाही, मी सांगणार नाही त्यांनी काय करायला पाहिजे काय नाही, त्यांना त्याच्यापासून समज घ्यायची आहे. जसं आम्ही आमचं आंदोलन सर्व गोष्टी तपासून करत असतो, जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. आम्ही खोट्या गोष्टीचं कधीही समर्थन करत नाही. हीच आंदोलनाची भूमिका असायला पाहिजे. जे संविधानाने मिळू शकते तेच आम्ही मागतो आणि म्हणून आमच्या मागण्या सरकारला मान्य कराव्या लागतात. आता उद्याच्या या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि ओबीसी मंत्री दोन्ही मंत्री येणार आहे. त्याच्यापुढे आम्ही प्रामुख्याने मांडणार आहोत महाराष्ट्रापुरते प्रश्न. जेव्हा मी त्या ठिकाणी चर्चेल की महाराष्ट्रामध्ये मुलांना 100% व्यावसायिक अभ्यासक्रमात स्कॉलरशिप नाही आहे, ती स्कॉलरशिप आपण लवकरात लवकर या 26-27 या शैक्षणिक सत्रापासून लागू करावी. जे मुलं आमचे वसतिगृहामध्ये राहतात त्यांना निर्वाह भत्त्यामध्ये SC आणि ST समाजाच्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ झालेली आहे, आमच्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ झालेली नाही, ती वाढ लागू करावी. आणि जे वसतिगृहात राहतात त्यांना प्रवेशित दिनांकापासून तर ज्या दिवशी परीक्षा संपते, हा जवळजवळ आजकाल 12 महिन्याचा कालावधी होतो, या 12 महिन्याकरता निर्वाह भत्त्याची राशी देण्यात यावी. म्हाडा आणि सिडकोमध्ये आरक्षण लागू करावं. ह्या मागण्या आम्ही प्रामुख्याने उद्या मुख्यमंत्री आणि ओबीसी मंत्र्यापुढे मांडणार आहोत. जे खोटे कागदपत्र जोडून कुणबी प्रमाणपत्र मिळवत आहे त्यांच्या देखील तक्रारी म्हणा किंवा ते देखील विषय तुम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार? ते याच्यापूर्वी मांडलेले आहे आणि म्हणूनच हे जे होत आहे त्याच्या अधिवेशनात ते परत एकदा त्याचा उल्लेख होईल. आहेत ना, मी काय म्हटलं, मला सरसकटमध्ये सर्व आलं. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचं नाही, म्हणजे ज्यांचे वडील आजोबा पंजोबा यांच्याकडे. जसं कालच्या घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की 4 लोकप्रतिनिधीचं प्रमाणपत्र रद्द झालं, तर असे प्रकार सुरू आहे की खोटे कागदपत्र घेऊन कुणबी प्रमाणपत्र मिळून जातात आणि अधिकारी स्तरावर त्यांना काही प्रमाणात मदतही होत असेल तेव्हाच ते कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळत असेल. तर मुख्यमंत्र्यांसमोर तुम्ही हा विषय मांडणार का उद्याच्या अधिवेशनामध्ये? नक्कीच मांडणार की जे प्रमाणपत्र मिळवतात खोट्या कागदपत्राच्या आधारे मिळवतात त्यांनाही, जे देतात त्यांनाही, दोघांनाही कठोरच्या कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून हे प्रकार भविष्यामध्ये होणार नाही. एवढंच सरकारने करावं, हीच माझी सरकारला निवेदन राहील. आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे त्यांनी बेंगळुरू येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत कोणकोणते विषय मांडले जाईल, जे लोक खोटे कागदपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र मिळवतात, तो देखील विषय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला जाईल. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, बेंगळुरू, कर्नाटक.